राष्ट्रवादीमध्ये जेव्हा फूट पडली ना, तेव्हा अजित पवारांसोबत जाणारे खासदार होते. अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला आणि लगेचच त्या खासदारांनी युटर्न घेतला आणि ते शरद पवारांकडे परत आले. त्यावेळी आपण भावनिक मनस्थितीत होतो आणि मग निर्णय घेतला असं त्यांनी सांगितलं. नंतर त्यांनी त्या गोष्टीची सारवासारवी केली बरं का. मात्र याच खासदारांना जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील तेव्हा प्रदेशाध्यक्ष बनवण्यासाठी हालचाली सुरू होत्या असा दावा नुकताच आमदार रोहित पवारांनी केला. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कशाबद्दल आणि कोणाबद्दल बोलते. तर मी बोलतेय शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल. खर तर अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचा मृत्यू अपघात की घातपात हा प्रश्न चर्चेत असतानाच राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं. होतं का, खरंच होणार होतं का, हा दुसरा मोठा प्रश्न पुढे आलाय. या विलीनीकरणाच्या बैठकीवर सध्या राजकीय वर्तुळात गदारोळ माजलाय. गदारोळ म्हणण्याचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीकडून वेगवेगळी विधान आणि दावे केले जातात. मग अमोल कोल्हे ज्यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा दावेदार मानलं जात होतं, त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली, नेमकं काय झालंय, खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळणार होतं का, नेमकं काय काय घडले, या सगळ्या घडामोडींवरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. खरं तर महाराष्ट्रात फार कमी लोक असतील ज्यांना खासदार अमोल कोल्हे माहीत नसतील. त्यांच्या राजकीय कारकिर्दीसोबतच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकांमधून घराघरात आपली एक ओळख निर्माण केली, एक रिस्पेक्ट तयार केली. अमोल कोल्हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी सोबत राहिले. अर्थात त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ते स्वतः सांगतात की 2009 पासून आपली अजित पवारांशी ओळख होती. आपले आणि त्यांचे चांगले संबंध होते. शिवसेनेत प्रवेश करताना देखील आपण अजित पवारांना सांगितलं होतं, त्यांचा सल्लाही घेतला होता, असा उल्लेख त्यांनी केला. खरं तर अजित पवारांचा अपघात की घातपात या मुद्द्यावर रोहित पवारांनी 2 पत्रकार परिषद घेतल्या. दुसरी पत्रकार परिषद नुकतीच झाली आणि याच पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी एक दावा केलाय. ते म्हणाले, 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात अनेक बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं. अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे अमोल कोल्हे अनेक बैठकांमध्ये होते, त्यामुळेच चर्चा होत होत्या. त्यामुळेच ते प्रामुख्याने बैठकीत पुढाकार घेत होते. ज्यांच्या घरी या संदर्भात 13 बैठका झाल्या त्या जयंत पाटील यांच्या घरासमोरील सीसीटीव्हीत तुम्हाला दादा दिसून येतील. अर्थात या सगळ्या बैठका जयंत पाटलांच्या घरी झाल्या. याला दादाही उपस्थित होते आणि अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यायचं होतं असा दावा रोहित पवारांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि परत एकदा खरंच विलीनीकरण होणार होतं का, हा प्रश्न समोर आला. विलीनीकरणाच्या चर्चेला खरं तर सुरुवात झाल्यापासून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होतात. जर शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली तर पक्षावरील पकड या दोघांकडे राहणार नाही, म्हणूनच त्यांना विलीनीकरण नको होतं असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्याचवेळी सुनील तटकरे यांनी विलीनीकरण कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात होणार आहे हे आधी स्पष्ट करावं असंही विधान केलं होतं. नुकताच रोहित पवारांनी दावा केल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टी स्पष्ट केल्या. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे आम्हाला विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा करायची नाहीये. विलीनीकरणाच्या चर्चेपेक्षा आमचा पक्ष सावरणं महत्वाचं आहे असं विधान केलं. त्यामुळे विलीनीकरणाच्या या चर्चेला ब्रेक लागला. सुनील तटकरे यांनीही सांगितलं की विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाहीये, प्रस्ताव आल्यावर चर्चा करू. दुसरीकडे मात्र अमोल कोल्हे ज्यांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं जाणार होतं ते मात्र वेगळाच दावा करतायत. त्यांच्या मते विलीनीकरणासाठी तब्बल 14 बैठका झाल्या. त्या 14 पैकी 11 बैठकींना ते स्वतः उपस्थित होते आणि त्या 11 पैकी 3 ते 4 बैठकींना सुनील तटकरे जे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तेही उपस्थित होते. दुसरा मुद्दा, जर विलीनीकरणाच्या चर्चा झाल्याच नाही तर जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांचा एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांच्या सह्या का आहेत असा सवालही अमोल कोल्हेंनी उपस्थित केला. मात्र जेव्हा सुनील तटकरे असं का म्हणतायत, म्हणजे चर्चा झाली नाहीये, या चर्चेत मी नव्हतो, चर्चा झाली असती तर आमच्यापर्यंत आलं असतं, असं विधान सुनील तटकरे का करतायत असं विचारल्यानंतर अमोल कोल्हे म्हणतायत की आता याचं उत्तर तेच देऊ शकतील. मात्र या सगळ्याचा काहीतरी संदर्भ आहे असं म्हणत त्यांनी अनेक विधानं केल्यात. त्यामुळे खरंच असं होणार होतं का,
मग हे यांना नको होतं का? मग म्हणून हा सगळा अपघात घडला का? असे अनेक धागेदोरे, असे अनेक प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित होतात. मात्र सध्या तरी नुकताच सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत सांगितलंय, की विलिनीकरणाच्या चर्चेवर किंवा विलिनीकरणाचं जे काही होतं त्यावर आता चर्चा करण्याचा उपयोग नाहीये. त्यामुळे कुठंतरी शरद पवार गटाकडूनही आणि अजित पवार गटाकडूनही विलिनीकरणाच्या या चर्चेला पूर्णविराम लागलाय असं म्हणायला हरकत नाही. मात्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आलेले अमोल कोल्हे नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे? थोडक्यात सांगते. कोणतेही ठोस राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आलेले अमोल कोल्हे यांचा जन्म नारायण गावात झाला. त्यांचं शिक्षण पुण्यातच झालं, तर वैद्यकीय शिक्षण त्यांनी मुंबईत पूर्ण केलं. डॉक्टर म्हणून काम करत असतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. राजा शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकांमुळे ते घराघरात पोचले. घराघरात त्यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळाच कोण तयार झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम वाढलं. मग 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिवसेनेचे लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा त्यांनी प्रचार केला होता. मात्र नंतर ते पुन्हा मालिकांकडे वळले आणि राजकारणातील सक्रियता कमी झाली. पुढे 2019च्या आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश करावा म्हणून शरद पवारांनी खुद्द अमोल कोल्हेंना फोन केला होता असंही सांगितलं जातं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. ज्यांचा त्यांनी 2014 मध्ये प्रचार केला होता त्याच शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात ते उभे राहिले आणि 50,000हून अधिक मतांनी 3 टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा त्यांनी पराभव केला. विधानसभा निवडणुका यानंतर आल्या आणि तेव्हा निवडणुकीअगदी त्यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली. या यात्रेनं राष्ट्रवादीला वातावरण निर्मितीत मदत केली आणि मतदारांचं लक्ष वेधलं. 2023 मध्ये जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा सुरुवातीला त्यांनी अजित पवारांसोबत जात भूमिका घेतली, मात्र परत ते शरद पवारांकडे वळले. यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले. आणि आता एखादा तरुण उमेदवार प्रदेशाध्यक्ष असावा म्हणूनच दादांनी त्यांचं नाव सजेस्ट केलं असावं असं म्हटलं जाते. म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जावं असा दावाही रोहित पवारांनी केला होता. मात्र आता हा दावा खरं नसल्याचं अजित पवार गटाकडून म्हटलं जाते. शिवाय विलिनीकरणाच्या चर्चेलाही स्टॉप लागला असला तरी या चर्चा मात्र होतच राहणार आहेत जोपर्यंत याची उत्तरं मिळत नाहीत. या सगळ्या चर्चावर, विलिनीकरणाच्या चर्चेवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.